शितले काय ग, काय बघतीस? काय नाही. अजिंक्य, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल? कसला प्रश्न? मी तुम्हाला बोलले की तुम्ही जाऊच नका, तर तुम्ही काय कराल? अगं कसला प्रश्न येऊ? मी आणि आर्मी यामधली एक गोष्ट निवडायची झाली तर काय बोलते तू? तुम्ही सांगा लवकर. शितले मी का आर्मी? आर्मी. शितले काय झालं? मला हेच उत्तर ऐकायचं होतं. 2-3 दिवस झालं मला कसं तरीच वाटत होतं. तुम्हाला सांगितलं खरं की तुम्ही जायला पाहिजे, पण पण मलाच असं वाटायला लागलं होतं की तुम्ही इथं थांबायला पाहिजे, कुठंच जायला नाही पाहिजे. आणि तुम्ही लई लांब जाणार आहे. शितले मला बी असंच वाटत होत. एक वेळेला तर असं वाटलं मी गेलोच नाही तर. अजिबात असल्या विचार मनात आणायचा नाही. शितले तुझी साथ नाही म्हणलं अजून काय नको मला. तुम्ही हितली आणि हितल्या माणसांची अजिबात काय काळजी करू नका. मी इथं सगळं सांभाळून घेईन. मिसेस फौजी तुम्ही इथं असलं मला कसलीच काळजी नाही बघ. तुम्ही अख्ख्या देशाची काळजी घेऊ शकता, तर मी आपल्या घराची काळजी घेऊ शकणार नाही वे. आता कोणी बी काय बी बोललं तरी तुम्ही जाणार म्हणजे जाणारच. माझी एक इच्छा आहे. बोल की. मला तुमच्या वर्दीला इस्त्री करायला शिकवाल? ये. पुष्पे कुठं आहेस? काय हो? अगं बाई, नाना, उषा वहिनी. नाना, काय झालं? नाही म्हणजे सहजच ना? त्यांना दोघांना बी जरा आज्याशी बोलायचंय. अगं बाई, आता काय झालं? काय नाही ग, आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की आज्याला तर परत नाही पाठवायचं तिकडं. हे काय मध्येच? नाही म्हणजे आता आपल्याच गावात असा प्रकार घडलाय म्हणजे अहो पण त्यांना काय पटणार आहे का? म्हणून आपणच पटवून द्यायचं त्यांना. म्हणजे आता तुम्ही ठरवलंच आहे तर मी काय बोलणार ना? बर, काय चहा पाणी? पुष्पे असं विचारतात वे, जा चहा टाक. बर, टाकते. मम्मी कोण पाहुणे आलेत का बाहेर? शितलीचे आई बाप आल्यात. पोरीला परत घरी घेऊन जायला आलेत का काय? एवढं कुठलं आलंय आपलं नशीब. उलट जावाई चाललाय तर त्याला बी थांबवायला लागलं. काय म्हणतेस? नाहीतर काय, त्यात आपली म्हातारी बी सामील. ते कुठे थांबणार आहेत? आता एवढी सगळी गळ घालायला लागल्यात म्हणल्यावर थांबत्याल. अजिंक्य बाकी कोणाच ऐकत नाहीत, आणि ऐकलं ना तरी फक्त त्या शितलीच ऐकतात. पण तिला बी वाटत असेलच ना
ती म्हणली की थांबतोय बघ. जाऊ दे. मम्मी तुझा पुढं मी इथं चहा टाकू. कसं आहे पिक्चरची सुरुवात कधी चुकवायला नाही पाहिजे. हळू बोल. नाना आई तुम्ही इथं आला व्हय? वय का ग? आजा जरा 2 मिनिटं इकडे ये र. किती पैसे जवळ ये जरा 2 मिनिट. काय ग काय झालं सगळं नीट आहे ना? अजून तर समजा नीट आहे पोरा, पण आम्हाला सगळ्यांना तुझ्या संग बोलायचं होतं म्हणून. माझ्या संग काय? काय नाही र, आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की तू नको जाऊस पोस्टिंगला. काय? अरे ऐक तर जरा. अरे आत्ताच तुमचं लगीन झाले, दोघं बी तुम्ही तरणी ताटे हेसा. अरे अख्खा आयुष्य तुमच्या पुढ्यात पडले. आणि आजा असं असताना कशाला जीव धोक्यात घालायचा. जे तू बोलतेस असं? तू हा राजा तू माझ्या लेकीचा अंश आहेस र. तुझ्या जीवाची काळजी लागली रे मला. काय जे तुम्हाला बी असं वाटतं? नाही कसं आहे आजा, तू पुन्हा एकदा विचार करून बघ की. विचार झालाय माझा मामा, आणि तो बी लहानपणीच. आयुष्यात कायम फक्त मला फौजीच व्हायचं होतं. नाही पटतंय आम्हाला, पण आता जबाबदारी आहे तुमच्यावर. फौजीवर अख्ख्या देशाच्या जनतेची जबाबदारी असती, आणि तो ती समर्थपणे पेलतो ना, म्हणून आपण इथं सुखानं राहू शकतो. आणि उद्या सगळ्यांना घरातली जबाबदारी महत्वाची वाटायला लागली तर कसं होईल नाना? आजा अरे बाकीच्यांची गोष्ट वेगळी आहे, तुझी वेगळी आहे. अरे मामा बाकीचे काय आणि मी काय? आणि सगळे आम्ही ह्याच मातीची लेकरं आहे. कालपर्यंत कोणालाच असं वाटत नव्हतं. हा अरे नानांनी आईची अवस्था समजू शकतो मी. जे मामा तुम्ही पण तू इथं आहेस तर तुझी एवढी काळजी वाटते. आणि तू तिकडे गेल्यावर नको बाबा, खरंच नको जाऊ. तू आपल्या इथंच राहा. मी कसम घेताना तुम्हीच माझं कौतुक करत होता ना. मामा हे पदक बघ. पदक तुझ्या छातीवर लावलं तर तूच मला म्हणलास ना रे. आजा अभिमानानं आज माझा ऊर फुटतोय काय असं वाटतंय बघ. त्या पदकावर काय लिहिले ते परत एकदा वाच. अपनी संतान देश के प्रति बलिदान. आजा आपलं का आम्ही म्हणतोय म्हणून नाही, पण शीतलचा तरी विचार कर. अरे तुमचं आत्ता कुठं लग्न झाले, नवीन संसार सुरू झालाय आणि तू जाणार होय. अजिंक्य अहो तुम्ही जरा नीट विचार करा की. शिकले अगं सांग की त्यांना. अगं तू समजावून सांगितलं म्हणजे ते ऐकतात तुझं. ऐक की जरा आमचं. अजिंक्य कुणी बी काय बी बोललं तरी तुम्ही तुमचा निर्णय बदलायचा नाही. मी तुमच्या पाठीशी उभी राहीन. अगं तुला काय कळतंय का नाही.
शीतल, अगं तुम्ही भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेताय. जरा पुढे जाऊन विचार करा की आमचा पण. अख्खं आयुष्य पडलंय अजून तुमचं. पांडुरंगाच्या मनात तसं काय बी नसल, असं काय बी होणार नाही. पण खरंच असं काय झालं तर तुम्ही सगळीजण भावनेच्या भरात विचार करताय. इक्याचं असं झालं, आज तेव्हा आपल्यामध्ये नाही म्हणून असं खचून कसं चालेल? राजा, अरे ऐक रे पोरा माझं, कशाला नको त्या गोष्टीचा हट्ट धरतोय. अरे तुझ्या उद्या जीवावर बेतलं तर काय करायचं आम्ही? जीजी, अहो तुम्हीच मला सांगितलं होतं ना, यांनी लहानपणापासून कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही, कारण त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं. अगं, असं सांगणं लई सोपं असतंय, पण आपल्यावर अशी वेळ आली म्हणजे नाही बाई, मला तर कल्पना बी करवत नाही. शितली अगं पोटचा गोळा आहेस तू आमच्या. तुझं चांगलं वाईट सगळं कळतंय का नाही आम्हाला? अगं आई, तसं नाही, मला कळतंय तुम्ही सगळीजण असा काय विचार करताय ती. पण लग्नाच्या अगोदरच मला हे माहित होतं. आणि आता इक्याचं असं झालंय म्हणून आपल्याला ते भोगाय बी लागले. आपण सगळेजण घाबरलोय म्हणून असा विचार करतोय ग. अगं पण आमच्या मनाचा काय तर विचार करा की. मला माफ करा आई, पण आर्मी सोडून मी दुसरं काय करू? माझं कशातच लक्ष लागायचं नाही. अरे करशील की काहीतरी, मस्त हुशार आहेस तू. आणि तसं मी नाही काही केलं तर चालतंय की र. जीजी आओ, तुम्ही तर त्यांना असं बोलू नका. ह्या घडीला आपल्याला त्यांना बळ दिलं पाहिजे. अगं विकेच्या आईचं बघितलंच नव्ह कसं झालंय. अगं एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं तिचं. आणि अशी येळ तुझ्यावर आली तर आणि अशी येळ तुझ्यावर आली तर काय करायचं? अशी माझ्यावर कधीच येणार नाही. आणि समजा आलीच तर मी तिला सामोरं जायला तयार आहे. अरे ऐका की र पोरानो, कसं तुम्हाला कळत नाही र? नाही, मी काय म्हणते, आता त्यांनी एवढं कष्ट घेतलं त्यांचं आर्मीचं स्वप्न पूर्ण करायला, मग आपण कशाला त्यांना अडवायचे? सांगा मामी, तुम्हीच सांगा जरा सगळ्यांना. नाही म्हणजे मला तरी वाटतं की तुम्ही जावं. अगं काय बोलतेस पुष्पे? काय का आता माझं काही चुकतंय का? अहो, अजिंक्यांना पोटच्या लेकरासारखं जपलंय मी. आधीपासून मीच त्यांना म्हणायचे नका जाऊ आर्मीत म्हणून. पण आई म्हणून त्यांचं मन मला कळतंय की. आणि माझ्या पोराला मी नाही समजून घ्यायचं तर कोण घेणार? मला अभिमान आहे माझ्या पोराचा. राजा, माझ्या लिखीचा अंश आहेस तू. आमच्या भरोश्यावरती दोघं तुला सोडून गेल्यात. तुझं जर काही कमी जास्त झालं तर मी काय करू? हे बघा, मी काय जरी सांगितलं ना मला, तरी माझा निर्णय झालाय. मी जाणार म्हणजे जाणार.
नाना, आई, जीजी, मामा, माझं ऐकून घ्या. आता इक्याचं असं झालंय म्हणून आपण सगळेजण घाबरलो. खर तर माझं बी असंच झालतं, पण हनुमंत फौजी मला म्हणले फौजी आणि त्यांचा देश याच्यामध्ये त्यांची बायको असते. आता तिला त्याच्यामध्ये अडथळा बनायचाय का दुआ हे तिनं ठरवायचं असते. मला असं वाटतंय नुसती फौजीची बायकोच नाही तर अख्खं घर हे दुआ होऊ शकते. अजिंक्य तर जाणारच हे ठरलंय आता. आज्जा, मी बाहेर थांबून सगळं ऐकलंय. सगळ्यांचं बरोबर आहे. तू जाऊ नको. रावल्या, आता तूच बोल बाबा त्याला. आम्ही तर सांगून सांगून दमलो बघ. बघ, सगळ्यांना वाटतंय. अरे सगळ्यांचा तुझ्या जीव आहे म्हणून तर म्हणतात ना. राहुल्या, का तू बी? अरे मला तर वाटलं होतं तुला तरी कळलं असेल. अरे म्हणून तर आलोया. आज्जा, मी म्हणतोय ना, माझं ऐक, नकोच जाऊ. राहुल्या, आपण तिघांनी आर्मीत जायचं ठरवलं होतं भारका असल्यापासून. तू, मी, इक्या, आणि आता तरी इक्या बी गेला. ते बी आपल्या आधी. अरे म्हणून तर सांगतोय मी, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. मी एक दोस्त गमावलाय, दुसरा नाही गमवू शकत. राहुल्या, फौजीला जीवाची पर्वा नसती. अहो पण तुमची पर्वा करणारी आहेत की इथं? अजिंक्य, अहो असं का बोलताय तुम्ही? हो, या सगळ्या घराची जबाबदारी तुमच्यावर आहे. हे कसं विसरताय? उषा, तू थांब जरा. अहो कशी थांबू मी? पोरीच्या संसाराचा प्रश्न आहे. तिचं बुंड कपाळ बघायची ताकद नाही माझ्यात. शितले, अगं हात जोडते मी तुझ्या पुढे, पण ऐक की माझं जरास. अगं आहे, अगं असं काय करतेस तू? आई, मला देशाचं रक्षण करायला जायचंय, पण तुमच्या बरोबर भांडून किंवा दुखवून नाही. होय, आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे. मगच त्यांचं मन तिथं शांत राहील. आणि असं घरच्यांच्या मनाविरुद्ध गेले तर त्यांचंच मन त्यांना खात राहील. मला बी असंच वाटतंय. अहो असं काय बोलताय तुम्ही? तुमचं नेहमीच आहे. अहो त्या दोघांना समजावायची ऐवजी तुम्ही आम्हालाच काय समजावताय? अगं आहे, ऐक तू माझं. मी अजिबात ऐकणार नाही आता. आई, आई असं करू नका आई. नाही, एवढ्या टायमाला तुम्ही माझं ऐका. जाऊ नका की तुम्ही. अजिंक्य दादा, फौजी आहेत का घरात? अगं बाई, एवढी चोर कशाला आले तू?